सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। हातकणंगले लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत शेवटच्या फेरीत 13,426 मतांनी शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांचा पराभव केला। खासदार धैर्यशील माने विजयी होताच मलकापूर शहरातून जनसुराज्य आणि सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुलाल आणि फटाक्याच्या आतषबाजीत विजयी रॅली काढली। हातकणंगले लोकसभा निवडणुकीसाठी सत्यजित पाटील सरुडकर, खासदार धैर्यशील माने आणि राजू शेट्टी या 3 उमेदवारांमध्ये लढत झाली। त्यावेळी जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे यांनी उमेदवार धैर्यशील माने यांच्या विजयासाठी शाहूवाडी पन्हाळा मतदारसंघात व्यूहरचना आखल्या। त्यातून धैर्यशील माने 13,426 मतांनी विजयी झाले। माने विजयी होताच मलकापूर शहरातून त्यांची भव्य विजयी रॅली काढण्यात आली। यावेळी माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील, माजी नगराध्यक्ष अमोल केसरकर, माजी उपनगराध्यक्ष दिलीप पाटील, भारत गांधी, पिंटू लगारे, भगवान सपाटे, महेश कुरव, नितीन शेंडे, मुन्ना वळीवडेकर, ओम भोपळे, नितीन शेंडे यांच्यासह जनसुराज्य आणि शिवसेनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने विजयी झाल्यावर पन्हाळा तालुक्यातील वारणा आणि कोडोली परिसरात जल्लोष करण्यात आला। आमदार विनय कोरे यांच्या कार्यालयासमोर नागरिकांनी गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला। त्याचबरोबर कोडोलीमधील भाजप, जनसुराज्य शक्ती पक्ष आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला।